सर्वप्रथम आपला जो टॉपिक आहे डीसी जनरेटरमध्ये, तो टॉपिक घेण्यापूर्वी काही क्लासमध्ये आपण मोटिवेशनल काही स्टोरी किंवा गुड थॉट्स आपण सांगत असतो. तर आजच्या टॉपिक घेण्याच्या पूर्वी आपण चला आज आपण काहीतरी वेगळा विचार करूया. चला आज आपण काहीतरी वेगळा विचार करूया. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असंख्य व्यक्ती भेटत असतात ना. सगळ्यांच्या आयुष्यात आपलं जे आयुष्य आहे, आपलं जे जीवन आहे, आपल्या जीवनामध्ये असंख्य व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात. काही ओळखीच्या, काही अनोळखीच्या. सुरुवात आपण आपल्या घरापासून करू. आपले आई वडील, आपले भाऊ बहीण, आपले नातेवाईक आणि आपण जिथे राहतो तो आपला समाज आणि आपण जिथे शिकतो तिथचे आपले सर्व बालमित्र किंवा आपण जिथे काम करू शिक्षण झाल्यानंतर तिथचं आपलं कार्यक्षेत्र. तर या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सहवासात काही व्यक्ती येतात. तर सर्वप्रथम आपण प्रत्येक व्यक्तीबरोबर गोड बोलून त्याचं स्वागत करूया. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याकडे गोड बोलून त्यांना भेटूया, त्यांचा मान ठेवूया, त्यांचा सन्मान करूया आणि त्यांचा आदर ठेवूया. आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून त्यांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी आपण घेऊया. चला काहीतरी आपण वेगळा विचार करूया. आणि जेव्हा आपण हे प्रत्येक दैनंदिन जीवनात आपण प्रत्येक व्यक्तींना जेव्हा भेटतो, ओळखीच्या किंवा अनोळखीच्या, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी विशेष गुण असते जे आपल्यामध्ये काही नसते. तर त्यांना ऑब्झर्व करूया. जास्तीत जास्त आपलं सांगितल्यापेक्षा त्यांच्यापासून जास्तीत जास्त घेऊया. चला आपण काहीतरी वेगळं करूया. चला आपण आपल्या टॉपिककडे वळूया. आपला जो टॉपिक आहे तो आहे डीसी कंपाऊंड जनरेटर. डीसी कंपाऊंड जनरेटरमध्ये मागच्या क्लासमध्ये घेतलं होतं की डीसी कंपाऊंड जनरेटरचे दोन भाग पडतात. एक आहे शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर आणि दुसरा आहे लॉन्ग शंट कंपाऊंड जनरेटर. तर आपण पहिला जो टॉपिक घेत आहे तो शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आणि शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटरमध्ये पहिला जो जनरेटर आहे तो आहे कम्युलेटिव्ह शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. आता इथे तुम्हाला डायग्राम दिसत आहे. या डायग्राम मध्ये 3 वायडिंग दिलेली आहे. किती वायडिंग दिलेली आहे? 3 वायडिंग. आपण याच्यापूर्वी सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये सिरीज जनरेटर घेतलं, त्यानंतर शंट जनरेटर घेतलं. ह्या दोघांमध्ये 2 वायडिंग आहे. सिरीज जनरेटर मध्ये एक सिरीज वायडिंग आणि दुसरी आर्मेचर वायडिंग. आणि ते कशी आहे? एकमेकांच्या सिरीज मध्ये जोडलेली आहे. शंट जनरेटर मध्ये शंट फील्ड वायडिंग आणि दुसरी आर्मेचर वायडिंग, ते एकमेकांच्या पॅरलल मध्ये. यामध्ये कम्युलेटिव्ह शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर मध्ये 3 वायडिंग दिलेली आहे. पहिली आहे शंट फील्ड वायडिंग. पहिली कोणती आहे? शंट फील्ड वायडिंग. दुसरी आहे आर्मेचर वायडिंग. तीसरी आहे सीरीज फील्ड वायडिंग. यामध्ये
आर्मेचरच्या पॅरलल मध्ये शंट फील्ड वायंडिंग जोडलेली आहे आणि या दोघांच्या कॉम्बिनेशनच्या सिरीज मध्ये सिरीज फील्ड वायंडिंग जोडलेली आहे. शंट फील्ड वायंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. बारीक कंडक्टर आणि जास्त टर्न्स देऊन ही वायंडिंग बनलेली आहे, तर याचा रेजिस्टन्स कसा असतो? जास्त असतो. आणि सिरीज फील्ड वायंडिंगचा रेजिस्टन्स कसा असतो? कमी असतो. एवढं आपण मागच्या क्लासमध्ये घेतलं होतं. आता सुरुवात करू आपण. जेव्हा एखादा आर्मेचर एसी मोटरद्वारे कपलिंगद्वारे फिरवला असता शंट फील्ड वायंडिंग मधल्या काही रेसिड्युअल मॅग्नेटिझमनुसार काही फ्लक्स या आर्मेचरद्वारे कापल्या जातात आणि आर्मेचर मध्ये कमी ईएमएफ तयार होतो. कसा तयार होतो? कमी ईएमएफ तयार होतो. आता आर्मेचर वायंडिंग मध्ये कमी ईएमएफ तयार झाला तेव्हा त्या आर्मेचर वायंडिंग मधून करंट वाहायला लागला आणि हा जो करंट आहे तो करंट इकडे लक्ष द्या की हा जो करंट आहे तो आर्मेचर वायंडिंग मधून वाहत जाऊन हा कोणता करंट आहे? आय ए. कोणता करंट आहे? आय ए. त्यानंतर काही करंट इकडे जाईल